येरवडा पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या पोर्श कारची अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे। तर आरटीओ अधिकाऱ्यांच्या टीमने या कारची पाहणी केली आहे। विशाल अग्रवालच्या वकिलांनी न्यायालयामध्ये गाडीत तांत्रिक अडचणी असल्याचं सांगितलं होतं। त्यानुसार आरटीओच्या टीमने आज या कारची पाहणी केली। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो येरवडा पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या पोर्श कारची अधिकाऱ्यांकडून पाहणी सुरू होती। आरटीओ अधिकाऱ्यांच्या टीमने ही पाहणी केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे विशाल अग्रवालच्या वकिलांनी न्यायालयामध्ये गाडीमध्ये तांत्रिक अडचणी असल्याचं सांगितलं होतं। त्यानुसार आरटीओच्या टीमने आज या कारची पाहणी केली आहे। नक्की या तांत्रिक अडचणी कोणत्या होत्या आणि होत्या की नव्हत्या या सर्वांमधून ही बाब आता उघड होणार आहे। तर आपण पाहू शकतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश खरमरे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, अतिशय महत्त्वाची अपडेट ती म्हणजे पोर्श कार ज्या कारमधून आरोपी प्रवास करत होता आणि त्याच्याकडून ॲक्सिडेंट झाला होता, त्या कारची आता पाहणी आरटीओ अधिकाऱ्यांकडून सुरू आहे। काय अधिक माहिती मिळते? नक्कीच आज सकाळी आरटीओ विभागाचे जे अधिकारी आहेत, तपासी अधिकारी, ते सकाळी येरवडा पोलीस स्टेशन मध्ये पोहोचून जी पोर्श गाडी आहे ताब्यात घेतली त्याचं त्यांनी पाहणी केली। एवढंच नाही तर ती गाडी चालवून त्यांनी पाहिली। गाडीचे जे तांत्रिक बिघाड आहेत, आरोपीचे जे वकील आहेत त्यांनी कोर्टामध्ये मांडण्यात आलं होतं की त्या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड आहे, त्याची पाहणी करण्यात आलेली। नक्की त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर खात्री करत आज येरवडामध्ये आरटीओ अधिकारी आहेत त्यांनी गाडीची पाहणी केलेली आहे आणि ते लवकरच जो अहवाल आहे तो पुन्हा एकदा कोर्टामध्ये सादर करण्यात येणार आहे। ज्या गाडीची जी त्यांनी तपासणी केलेली आहे त्या गाडीमध्ये खरंच बिघाड होता का हे त्यांनी त्या प्रत्यक्षात जाऊन त्यांनी पाहणी केलेली आहे, गाडी चालू करून पाहिलेली आहे। नक्कीच, धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।